तर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण फायनल ट्युटोरियल आणले. भरपूर दिवसात असं युनिक काही तर ट्युटोरियल आले, ते म्हणजे आज आपण 3 एडिटेबल PhD दिल्यात प्लस 3 PLP आणि एक्स्ट्रा मटेरियल दिले. युनिक काय ते ट्राय केले, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे 100%. प्लीज आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भरपूर काही ट्रिक्स टेक्निक्स आपण बघितल्यात आजच्या ह्या ट्युटोरियलच्या माध्यमातून. प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक गोष्टीला इंस्टाग्रामच्या यूट्यूबच्या किंवा क्लासेसच्या असतील तर त्याला तुम्ही भरपूर ढीक प्रेम द्याल आहे, त्याबद्दल खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम राहू देईल हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. दुसरी गोष्ट म्हणजे क्लास संदर्भात भरपूर कॉल आहेत की दादा पुढची बॅच कधी चालवणार आहे, आपली काय डेट आहे, ऑनलाईन ऑफलाईनचे असेल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की आता आपली ही एक बॅच 1 मेला चालू झाल्या. याचं काही दिवस झाले 10-12 दिवस. तर आता आपली नेक्स्ट जी काय बॅच आहे तर ती नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे जूनमध्ये चालू होईल. त्याची अजून डेट फिक्स नाही, एक 10 ते 15 तारखेच्या पुढंच चालू होईल. जून मिडला तुम्ही म्हणू शकताय. फक्त आपल्या यूट्यूबला आणि इंस्टाला ॲक्टिव्ह राहा म्हणजे तुम्हाला 100% डेट कळेल. बाकी राहिला विषय फक्त आपल्याकडे आता अवेलेबल आहे मोबाईलचा क्लास. नक्कीच ज्यांना मोबाईलचं ओनली करायचं आहे, ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल अवेलेबल आहे, ते नक्कीच हा मोबाईलचा करू शकता. एकदम बेस्ट क्लास आहे. ऑलरेडी हा क्लास झाला आहे, हा रेकॉर्डेड स्वरूपात क्लास भेटतोय. 25 दिवसांचा जो क्लास झाला त्याचा 25 व्हिडिओ भेटतील. एक व्हिडिओ 1.5 तासाचा आहे. यामध्ये ऑल टाईप डिझाईन शिकवल्यात, बेसिक ते ॲडव्हान्स कॅलिग्राफी शिकवल्या, बेसिक ते ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग शिकवले आणि व्यावहारिक गोष्टी आहेत. यामध्ये वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये क्लास आहे आपला झालेला हा. फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फिनिट पेंटर, लाईट रूम, व्हिडिओ एडिटिंगच्या काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत, भरपूर डीप आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट मटेरियल ॲप्स आणि सगळं भेटेल. 1500 रुपयेचा क्लास आहे. वर तुम्हाला नंबरच्या कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर ॲडमिशन डन करू शकता. चला येऊयात आपण बॅक टू टॉपिक. आजचं टोटल इंटरेस्टिंग आहे, भरपूर डीक प्रेम द्या. नक्कीच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय शिवराय, जय शंभूराजे. कमेंट करायला नक्कीच विसरू नका, ही नम्र विनंती. बाकी भरपूर जणांना शेअर करा आणि नक्कीच नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. चला तर फायनल जाऊयात आपण आपल्या आजच्या ट्युटोरियलला एक्सप्लोअर करायला, डिझाईनला एक्सप्लोअर करायला फोटोशॉपमध्ये. तर फायनली आपण पहिली डिझाईन बघायला आलोय. पहिली डिझाईन आपली नक्कीच युनिक जरा आहे. आपला इंस्टाग्रामचा नवीन ट्रेंडिंग ॲस्पेक्ट रेशो 3:4 830 रिझोल्यूशन, कारण का 10,000 पिक्सलचं आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे टोटल, त्यामुळं क्रिएट अशा प्रकारचा आपला कॅनव्हास आला. कंट्रोल 0 आपण सेट केला. एक एक गोष्टी आता इम्पोर्ट ॲड करत जाऊयात. फाईल प्लेस इम्बेड, पहिला पण भाग घेतला बॅकग्राऊंडचा. सगळा खेळ हा आपला जरा युनिक लेवलला ठेवला आहे, तो म्हणजे हायपास प्रोसेस जरा यूज केला प्रत्येक गोष्टीला. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा. छान वाटते का नाही. नॉर्मल ब्लर पण छान असतंय, जे आपण फिल्टर ब्लर आणि गौसन ब्लरमधनं मारतोय. पण हायपास प्रोसेसला काय होतंय की ब्लर होतंय पण टेक्स्चर पण राहते जरा बेस्ट. हायपास प्रोसेस कशी मारायची असते मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. कंट्रोल जे मधली जी कॉपी मारायची त्यालाच कंट्रोल आय करायचं किंवा इमेजमध्ये जाऊन ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन त्याला इन्व्हर्ट म्हणायचं. त्यानंतर याचा ब्लेंड मोड चेंज करायचा, वेविड लाईट, फिल्टरमध्ये जायचा आहे, ऑदरमध्ये जायचं आणि हायपास मारायचं. इथं हायपास जेवढं तुम्ही मार्चिला तेवढं ते एक प्रकारे ब्लर होईल पण डिटेल्स राहतील. अशा दीमध्ये तुम्ही करू शकता ॲडजस्ट तुमच्या इच्छेनुसार. बेस्ट आहे. यासोबत लावला आपण एक प्रकारे लेवलचा भाग आणि याच्या खालचा जो काय आपला आउटर एक प्रकारे लेवलचा भाग आहे, आउटपुट लेवल, तरी आपण जरा डाऊन केली जेणेकरून आपला पुढचा भाग उतरून दिसावा यासाठी. त्यानंतर फाईल प्लेस इम्बेड, पुढचा भाग आहे आपला सूर्याचा आपण जरा मिक्सअप केला. याचा ब्लेंड मोड चेंज केला आहे, लिनियर डॉज, एक प्रकारे मिक्सिंग अतिशय सुंदर चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून. महाराजांच्या बरोबर बॅकचाच भाग आहे हा. पुढचा भाग आपला जिथं महाराजांचा पहिला पाय वर आहे तिथं नक्कीच आपल्याला जरा टेकडी दाखवायची होती, त्या लेवलला आपण तो भाग घेतला. आणि खालचा पार्ट आपला पायाचा भाग तो आहेच ओके त्या लेवलला. अशा टीममध्ये बघू शकता अतिशय सुंदर आणि बेस्ट महाराजांचा आपला फोटो आपण ॲड केला आहे. त्यानंतर कृती आपला फॉन्ट ठेवला आहे. नक्कीच आपण ऑलरेडी दिला आहे फॉन्ट. आपला एक 12-13 फॉन्टचं ट्युटोरियल आलं होतं. देवनागरी थीमचं फॉन्ट आहेत, बेस्ट आहेत आणि ते खास करून तुम्हाला ग्लाइफ्सनंच टाईप करावं लागतात, तेवढं लक्षात ठेवा. कारण का त्याचं कोडिंग नाही अवेलेबल असेल तर नक्कीच मला कळवा कोणत्या फॉन्ट नव्हते. कारण का वेगवेगळे फॉन्ट आहेत, जसं साधना, कीर्ती बोल्ड किंवा अजून कुठलं युनिक असेल, CV माया तेन, तर त्याला जरा युनिक लेवलचं टोटल कोडिंग बेस लागते. जर तुम्ही मोबाईलवर करत असाल तर युनिकोड पॅड ॲप्लिकेशन घ्या, बेस्ट आहे. तर आपलं संभाजी महाराजांचा टेक्स्टचा भाग आपण घेतला, त्याला टेक्स्चर क्लिप केलं. हे सगळं आपण सेपरेट
आपल्या एडिटेबल PhDला दिलं आहे, नो प्रॉब्लेम. इथं वर आपण धर्मवीर छत्रपती हा भाग लावला. वरचा डायलॉग तुम्ही ChatGPT घेऊ शकता. टाकायचं काय आहे, छत्रपती संभाजी महाराज जयंती मराठी क्विट्स किती लाईन माझे पाहिजे, 3 लाईन्स 4 लाईन्स टाकला की भरपूर चांगल्या प्रकारचा डाटा येऊन जाईल तुम्हाला. यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना मानाचा मुद्रा. त्यानंतर इथं खाली आपण स्टेबिलिटीसाठी आता इथं विषय काय करू शकता, दिलंय का, कारण म्हणजे तुम्ही तुमचं जर शुभेच्छुक टाकणार असाल, कोणता तरी क्लायंट बिंट असेल, फोटो बिटो लावू शकता. तुमचा पण लावला तरी चालेल, पण कृपया फोटोच लावू नका. फक्त ओनली नाव टाकणं असलं तर टाका, फोटो अजिबात लावू नका, ही माझी एक विनंती. आणि काय आपल्या रेग्युलर बेसिसच्या अलाइनमेंटच्या संदर्भातल्या ज्या काही शेपच्या गोष्टी आहेत त्या आपण इथं ॲड केल्या. कलर डॉच, त्याचा ब्लेंड मोड आणि नक्कीच फील जरा चांगल्या प्रकारे ॲडजस्ट. त्याच्यासाठी आपली पहिली डिझाईन, त्याला तुम्ही एक प्रकारे सिलेक्टिव्ह कलर जो काय हा भाग आहे, यातला जे काय लास्ट 3 आहेत त्यांना तुम्ही जरा ॲडजस्ट करा, माझे एक मत. आणि दुसरा एक लावा तो म्हणजे फोटो फिल्टर. फोटो फिल्टरमधला आपला जो काय 3 नंबरचा आहे हा जरा बेटर अँड बेस्ट दिसतोय बघा. कोणता, वन फिल्टर 81 वाला, चेक करा. पुन्हा फाईल न्यू. आता आपण दुसरी डिझाईन बघायला चाललो आहे. या उभंच ओरिएंटेशन आपल्याला ठेवायचं आहे. फाईल प्लेस एम्बेडेड. आता ही जर आपण युनिक थीम ठेवल्या, सिम्पल बट स्वीट, जरा वेगळी थीम. इथं आपण घेतलं आहे युनिक असं थीम, ग्रॅडियंट बॅकग्राऊंड, हनुमान जयंती थीमचंच घेतलं आहे. इथं खाली आपण कन्सेप्टचा भाग टाकला. सॉरी जरा सिक्वेन्स चुकाला, फक्त मी सेटअप करतो. डन. इथं आपण मंदिराचा भाग घेतला, याचा ब्लेंड मोड चेंज केला, कारण काय ह्याच्यावर टेक्स्ट येणार आहे आपलं. मल्टिप्लाय ठेवा किंवा खाली जाऊन जरा ठेवला, ओव्हरले किंवा सॉफ्ट लाईट ठेवला तरी चालतोय बघा. बेस्टमध्ये बेस्ट दिसतोय. त्यानंतर पुढचा भाग आहे आपला, पहिली तर गोष्ट म्हणजे महादेवांचा आपण ॲडअप केला आहे हा भाग. या बघा, कारण का महादेवांची जरा थीम ठेवली गेलेली आहे. महादेवांचा अतिशय सुंदर आणि बेस्ट आपण इमेज घेतला. त्यानंतर ब्लेंड मोड चेंज, ओव्हरले किंवा सॉफ्ट लाईट ठेवला तरी चालेल. फाईल प्लेस एम्बेडेड. इथं जर आपण शेपचा काही भाग घेतला आहे, कारण का फ्रेम यूज केल्या, त्यावर महाराजांचा फोटो आपला आपण ॲडअप केला आहे. जरा युनिक घेतला आहे. नक्कीच तुम्हाला चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता. मला जरा आवडला म्हणून त्यामुळे मी नक्कीच ट्राय केला आहे. बाकी फ्रेम लावले आपण PNG. मटेरियलला सेपरेट दिलं आहे, त्यामुळे काही अडचण येणार नाही तुम्हाला. त्यानंतर खाली आपल्या किल्ल्याचा वॉल PNG म्हणू शकता तुम्ही, ती दिल्या. खाली आपल्या कन्सेप्टचा भाग, तुम्ही तिथं तुमचं जे काही नाव असेल ते टाकू शकताय. व डायलॉग, त्यानंतर महाराजांचं नाव, तीन डिटेल्स तीन नक्कीच. आणि आपल्या नॉर्मल टेक्स्टच्या गोष्टी जयंतीनिमित्त. बॅलेन्स क्रिएट व्हायला पाहिजे बघा, सिमेट्रिकल बॅलेन्स, असिमेट्रिकल बॅलेन्स चांगल्या प्रकारे. इथं जरा आपण शेप भाग लावला आणि जरा अशा गोष्टी. याला पण नक्कीच तुम्ही फोटो फिल्टर चांगल्या प्रकारे 86-81 वाला मारा, बेस्ट होईल, एकदम बेस्टमध्ये बेस्ट. पुढचा आपला डिझाईनचा भाग आहे, तो जर आपण युनिक थीम ठेवल्या, फाईल प्लेस एम्बेडेड, सिम्पल बट स्वीट ठेवल्या आणि बेस्ट आहे. म्हणजे कमी लेअरमध्ये डिझाईन बनले आहे. पहिलं बॅकग्राऊंड आपण मिक्सिंग थीमचं घेतलं आहे प्रॉपर. त्यानंतर याच्यावर आपण नक्कीच धर्मवीर छत्रपती हा आपला भाग आपण ॲडअप केला. त्यानंतर महाराजांचा आपला खाली एकदम अतिशय युनिक असा आणि बेस्ट असा मला भरपूर आवडलेला, आणि ह्योच मला भरपूर आवडतोय. कसला युनिक दिसतोय बघा, छान महाराजांचा पीक. त्यानंतर मग खाली आपल्या छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव, यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा, अशा थीममध्ये आपलं टेक्स्ट आपण ॲडअप केले. तुम्ही चेंजेस करू शकता. वर आपण डायलॉग थीमचा भाग ॲडअप केला आहे. त्यानंतर खाली काय आपण शेप्स घेतल्या, त्याचा ब्लेंड मोड चेंज, कलर डॉच, फील जरा करायचा आहे कमी, जेणेकरून ते मिक्स होईल. फील कमी करायचं लक्षात ठेवा. आणि आपला जरा आपण हा पण भाग लावला, याचा पण ब्लेंड मोड, कलर डॉच,
आणि डन. मग बाकी फायनल इफेक्ट आपल्या फोटो फिल्टरचा मारू शकता. महाराज पण जरा ॲडजस्ट तुम्ही फोटो फिल्टरनं किंवा कलर बॅलन्सनं करू शकता. तर अतिशय सुंदर आणि बेस्ट युनिक थीम आपण ट्राय केल्या. नक्कीच तिन्ही गोष्टी आय होप तुम्हाला आवडल्या असतील. काय अडचण काय शंका असेल तर बिंदास कृपया कळवा. कशी वाटली थीम, कसं वाटलं ट्युटोरियल. आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनाही स्मरून त्यांच्या चरणी अर्पण करून आपण ट्युटोरियल केले. त्यामुळे प्लीज कृपया सर्वांनी कमेंट करा. काय कमेंट करायचं तुम्हाला बोलाय. जय शिवराय, जय शंभूराजे लक्षात ठेवा. चला तर मग तुम्हाला कोणत्या विषयावर अजून नेक्स्ट लेवलचं ट्युटोरियल पाहिजे ते नक्कीच कळवा. बाकी भेटा लवकरच आपण एकदम चांगल्या विषयात नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. डिक प्रिम बाय. धन्यवाद.